विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांना शुभ प्रभात. मी प्रोफेसर उज्ज्वला लक्ष्मण भोर, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर इथे मराठी विभागात मराठी संशोधन केंद्राची समन्वयक म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरही आपला परिचय एका व्हिडिओच्या द्वारे झालेला आहे. तो माझ्याकडे पदव्युत्तर मराठी भाग 2 म्हणजेच MA भाग 2 या विषयाचा पेपर क्रमांक 5 हा जो आहे त्या विषयाची ओळख करून घेण्याच्या निमित्ताने पहिल्या व्हिडिओद्वारे मी आपणाशी संवाद साधलेला आहे. आज या पेपरच्या शीर्षकामधील जो दुसरा भाग आहे तो आपण समजून घेणार आहोत थोड्याशा गतीने, कारण नंतर आपण सविस्तरपणाने या संपूर्ण पेपरमध्ये या भाषिक कौशल्यांचं उपयोजन करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. प्रथमतः मी आपणाला थोडीशी मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही परिचित करून घेतलेलं आहे त्याबद्दलची उजळणी करू इच्छिते. मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यावर्षी आपला हा पदव्युत्तर मराठी भाग 2चा अभ्यास पुनर्रचित केलेला आहे, नव्याने मांडलेला आहे. आणि त्यामुळे आपला पेपर क्रमांक 5 हा प्रसार माध्यमे आणि साहित्य व्यवहार असा जो होता तो शीर्षक बदलून आणि काही घटकांमध्ये बदल होऊन आलेला आहे. आणि म्हणून आपल्या या पेपरचं नाव झालेलं आहे ते म्हणजे प्रसार माध्यमे आणि भाषिक कौशल्ये. या प्रसार माध्यमे आणि भाषिक कौशल्ये या शीर्षकामधला पहिला भाग म्हणजे प्रसार माध्यमे. प्रसार माध्यमे म्हणजे नेमकं काय, कशाला प्रसार माध्यम म्हणायचं, या प्रसार माध्यमांचे कोणकोणते प्रकार आहेत, या प्रसार माध्यमांमध्ये कोणकोणत्या संधी आहेत आपल्याला काम करण्याच्या किंवा व्यवसाय करण्याच्या, नोकरी करण्याच्या, या प्रसार माध्यमांची वाटचाल कशी झालेली आहे, अशा काही घटकांचा अभ्यास म्हणण्यापेक्षा परिचय, कारण अभ्यास आता आपण सविस्तरपणाने एक एक घटक घेत आपण करत राहणार आहोत वर्षभर किंवा या सत्रामध्ये. तर आपण एक ओळख मात्र या विविध घटकांच्या निमित्ताने या पहिल्या शीर्षकामधल्या पहिल्या संकल्पनेची आपण करून घेतलेली आहे. आता दुसरी संकल्पना जी आहे भाषिक कौशल्य, तिच्याबद्दल सुद्धा मी थोडंसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आज आपण त्याच्या पुढे जाणार आहोत. मग भाषिक कौशल्य ही संकल्पना सांगताना मी मागच्या तासाला सांगितलेलं आहे की भाषिक म्हणजे काय, तर भाषिक म्हणजे त्या भाषेमधील, मग मराठी भाषेतील, हिंदी भाषेतील किंवा अजून काय आपण म्हणतो त्या पद्धतीने, किंवा एखादी विशिष्ट भाषा बोलणारा वापरणारा जो समूह गट असतो त्याला आपण त्या भाषेचा भाषिक असं आपण म्हणतो. महाराष्ट्र हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये प्राधान्याने जो समूह म्हणजे गट आहे किंवा जे लोक आहे ते प्राधान्याने बोलतात ती मराठी भाषा, वापरतात ती मराठी भाषा. आणि त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांची भाषा किंवा महाराष्ट्रातील लोक हे मराठी भाषिक असल्याचं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की भाषिक म्हणजे काय, तर त्या भाषेचा वापर करणारे, त्या भाषेमधून लेखन करणारे, त्या भाषेमधून व्यवहार करणारे. आणि मग त्याला जोडून आलेलं आहे कौशल्य. कौशल्य या शब्दाचा देखील मागच्या तासाला मी जाता जाता अर्थ सांगितलेला आहे. वेगवेगळ्या शब्दकोशांमध्ये जो काही अर्थ आलेला आहे तो आपण समजून घेतलेला आहे. तो मी परत आपल्या आठवणीसाठी इथे सांगते की कौशल्य म्हणजे एखादी बाब अधिकाधिक चांगल्या पद्धतीने, अधिकाधिक उत्तम रीतीने करण्याची क्षमता प्राप्त करणे म्हणजे कौशल्य. कौशल्य म्हणजे कुशलता, कौशल्य म्हणजे एखाद्या कामामधली तरबेजता, कौशल्य म्हणजे एखाद्या कामामधली हुशारी. आपण इतर जे पक्षी आहे, सगळेच पक्षी जवळजवळ घरटं बांधतात, तरी आपण खोपा करणाऱ्या त्या छोट्या चिमुकल्या पिवळ्या दिसणाऱ्या चिमणीसारख्या दिसणाऱ्या त्या पक्षालाच फक्त आपण सुगरण म्हणतो. आणि एवढंच नाही तर बहिणाबाई चौधरींनी जे म्हटलेलं आहे
की सुगरणीचा खोपा किती चांगला, म्हणजे सुगरण हे आपण त्या पक्षाला म्हणतो, त्याला नाव दिलेलं आहे. याचं कारण म्हणजे तितकं उत्तम घर, तितकं सुंदर घर दुसऱ्या पक्षांना करता येत नाही. आणि त्याच वरून की काय, आपण तितकाच उत्तम स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला देखील सुगरण असं म्हणतो. म्हणजे काय तर स्वयंपाक सगळ्याच स्त्रिया करत असतात, किंवा ज्याला ज्याला स्वयंपाक करता येतो तो अगदी आजचा जमाना बदलला आहे, त्यामुळे फक्त स्त्रियाच नाही तर पुरुष किंवा तरुण मुलं सुद्धा स्वयंपाक करतात. पण आपण सगळ्यांनाच सुगरण म्हणत नाही, सगळ्यांनाच आपण कुशल म्हणत नाही, कारण फक्त स्वयंपाक करता येणं आणि उत्कृष्ट स्वयंपाक करता येणं, स्वादिष्ट स्वयंपाक करता येणं याच्यामध्ये फरक आहे. मग याच पद्धतीने म्हणजे काम सगळेच जण करतात, हात पाय डोकं सगळ्यांना आहे, परंतु उत्तम रीतीने काम करणाऱ्याला आपण कुशल म्हणतो. आणि म्हणून त्याच्यावरून बनलेला हा जो कौशल्य हा शब्द आहे, हा सुद्धा आपल्याला हेच सुचवतो की प्रत्येक जण आपण भाषा बोलतो, कारण आपल्याकडे जी म्हण आहे ती थोडी वेगळ्या अर्थाने आहे, पण आपण आपल्या सोयीच्या अर्थाने घेऊया की उचलली जीभ लावली टाळ्याला. म्हणजे आपण जीभ उचलली किंवा आपण जिभेची मुखामध्ये हालचाल केली की आपल्याला वेगवेगळे ध्वनी उच्चारता येतात, आपल्याला वेगवेगळे शब्द उच्चारता येतात, वेगवेगळं बोलता येतं. मग हे सगळ्यांनाच बोलता येतं, सगळेच मानव प्राणी हे बोलू शकतात, सगळीच माणसं हे बोलतात. अगदी छोटं जन्माला आलेलं 8-9 महिन्याचं मूल झालं की ते बोलायला लागतं, आणि ज्याचे दात पडून गेले तो म्हातारा माणूस सुद्धा वा करत का होईना बोलत असतो. पण हे सगळेच बोलणारे भाषिक कौशल्य असणारेच असतील असं नाही. आणि म्हणून आपल्याला ही संकल्पना नीट समजून घेतली पाहिजे की भाषिक कौशल्य असणं म्हणजे काय, किंवा भाषिक कौशल्य म्हणजे काय. तर भाषेचा अधिकाधिक उत्तम रीतीने वापर करता येण्याची जी क्षमता, भाषेचा अधिकाधिक चांगला किंवा वेगळा नाविन्यपूर्ण असा वापर करून काहीतरी वेगळं करण्याची जी क्षमता, ती म्हणजे भाषिक कौशल्य. मग असे भाषिक कौशल्य आपल्याकडे जे अभ्यासक आहे की ज्यांनी भाषेचा अभ्यास केलेला आहे त्यांनी आपल्यासाठी सांगून ठेवलेली आहे. ती कौशल्य मी तुमच्या समोर इथे फळ्यावर लिहिलेली आहेत. मी मुद्दाम याचे 2 टप्पे केलेले आहेत, 2 चौकोनामध्ये ते लिहिलेलं आहे. याचं कारण म्हणजे ही 2 टप्प्यामधलीच कौशल्य आहेत. पहिला टप्पा आहे तो म्हणजे प्राथमिक कौशल्यांचा, ज्याला आपण मूलभूत कौशल्य असं म्हणतो, ज्याला आपण प्राथमिक कौशल्य असं आपण म्हणतो, ज्याला आपण पायाभूत कौशल्य असं आपण म्हणतो. मग पायाभूत म्हणजे मूलभूत म्हणजे काय हे आपल्याला यमेच्या मुलांना मला वाटतं वेगळं सांगायला नको, पण तरीही मी थोडंसं स्पष्टीकरण करते, कारण तुम्ही विद्यार्थी आहात, मी अध्यापक आहे, त्यामुळे तुमच्या शंका गृहीत धरून मी बोललं पाहिजे. आणि म्हणून पायाभूत म्हणजे काय तर जसं कुठली इमारत पाया उभा केल्याशिवाय उभी राहू शकत नाही, जितका पाया मजबूत तितकी इमारत मजबूत असं आपण म्हणतो, जितका पाया दणकट तितकी इमारत दीर्घकाळ टिकणारी असं आपण म्हणतो, किंवा जितका पाया मोठा तितकी इमारत सुद्धा मोठी असू शकते. मग त्याच पद्धतीने आपल्याला अशा काही गोष्टी असतात की जीवनामध्ये आपल्याला त्या आधी शिकाव्या लागतात, आधी आत्मसात कराव्या लागतात, आणि एकदा शिकलो, एकदा आत्मसात केल्या की मग त्याच्या पायावर आपलं संपूर्ण जीवन किंवा आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व, आपलं संपूर्ण आयुष्य उभं राहू शकतं व्यवस्थितपणाने. भाषेच्या बाबतीमध्ये आपण असंच म्हणू की भाषेची अशी काही कौशल्य आहे की जी आपण जर व्यवस्थितपणाने प्राप्त केली, आपण अवगत केली, तर त्या आधारे आपण भाषेमधले वेगवेगळे खेळ खेळू शकतो, वेगवेगळे कार्यक्रम करू शकतो, वेगवेगळं लेखन आपण करू शकतो. मग अशी कौशल्य जी आपल्याला आवश्यक आहे, जी आपल्याला जीवनामध्ये असं पुढचं काही करण्यासाठी गरजेची आहे, त्याला आपण प्राथमिक कौशल्य असं म्हणतो. याच पद्धतीने आपण प्राथमिक गरजा म्हणतो. मग अन्न वस्त्र निवारा या आपल्या प्राथमिक गरजा आहे, कारण काय तर त्याशिवाय माणूस जगू शकत नाही असं म्हटलं जातं किंवा आपण अनुभवतो सुद्धा. याच पद्धतीने मी म्हणजे गणितामधल्या 4 क्रियांची आठवण तुम्हाला करून देईन की बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार या क्रिया आल्याशिवाय दुसरं कुठलंच गणित आपण सोडू शकत नाही. या क्रिया आपल्याला उत्तम येत असतील तर आपण पुढचं गणित उत्तम म्हणजे सोडवू शकतो. पण त्या क्रियाच आपल्याला माहीत नसतील, त्या क्रिया आपल्याला करता येत नसतील तर आपल्याला गणित सोडवता येणं शक्य नाही.
तसंच मी म्हणेल की ही प्राथमिक कौशल्य कोणकोणती बघा मी इथे लिहिलेली आहे. पहिलं म्हणजे श्रवण कौशल्य, दुसरं म्हणजे संभाषण भाषण कौशल्य, तिसरं म्हणजे वाचन कौशल्य आणि चौथं म्हणजे लेखन कौशल्य. श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन हे 4 कौशल्य ही अशी प्राथमिक कौशल्य आहे की जी आपल्याला आपण ज्याला शिकणं म्हणतो ते शिकू लागल्याबरोबर किंवा शिकू लागतानाच आपल्याला ती प्राप्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे असतात आणि हळूहळू शिकत ती अवगत करायची असतात. ती अवगत केली तर आपण पुढच्या इमारतीचा ज्याला आपण म्हणू आपल्या व्यक्तिमत्वाच्या किंवा आपल्या जीवनाच्या पुढचा इमला आपण रचू शकतो. म्हणजे ही जी पुढची कौशल्य मी लिहून ठेवलेली आहे ती आपण प्राप्त करू शकतो. ही पुढची जी कौशल्य दुसऱ्या चौकोनामध्ये मी जी लिहिलेली आहे तिला आपण प्रगत कौशल्य म्हणू, विकसित कौशल्य म्हणू. कारण ती काही प्राथमिक स्वरूपाची नाही आहे. तर ही प्राथमिक स्वरूपाची किंवा ही मूलभूत स्वरूपाची कौशल्य आपल्याला प्राप्त झाली की मग त्यांच्या आधारे आपण ही पुढची कौशल्य प्राप्त करू शकतो. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करता यायला लागला की मग आपण वैदिक गणित करू शकतो, आपण बीजगणित करू शकतो, अजून आपण म्हणजे जे काही वेगवेगळे प्रॉब्लेम म्हणतात तुम्ही फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये तर ते आपण सोडवू शकतो. पण त्याच्यासाठी आधी गरजेचं काय आहे तर आधी गरजेची आहे ती म्हणजे बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार या क्रिया येणं. मग तसं आपण म्हणू की इथे आपल्याला श्रवण संभाषण भाषण वाचन लेखन ही कौशल्य माहीत झाली, ही अवगत झाली की मग आपल्याला पुढची कौशल्य अवगत करता येऊ शकतात. आणि म्हणून ही पुढची जी कौशल्य आहे ती प्रगत कौशल्य, विकसित कौशल्य, आपल्याला अधिक विकसित करणारी, आपल्याला अधिक पुढे नेणारी, आपल्याला अधिक प्रगतीपथावर नेणारी. मग अशी प्रगत कौशल्य म्हणून मी कोणती नावं लिहिलेली आहे तर बघा भाषांतर अनुवाद किंवा म्हणजे भाषांतर किंवा अनुवाद 6वं 5वं कौशल्य म्हणजे 4 मूलभूत आणि त्याच्यानंतर प्रगत कौशल्य 5वं भाषांतर किंवा अनुवाद, 6वं कौशल्य रूपांतर, 7वं कौशल्य प्रकारांतर आणि 8वं कौशल्य माध्यमांतर. अशी 8 कौशल्य की जी प्रसार माध्यमांमध्ये जर आपल्याला काही काम करायचं असेल, प्रसार माध्यमांसाठी आपल्याला काही लेखन कौशल्य वापरायचं असेल, प्रसार माध्यमांसाठी आपल्याला काही संधी त्याच्यामधल्या मिळवायच्या असतील, मग त्या स्क्रिप्ट रायटरच्या असेल, ती एखाद्या बातमी लिहून देणाऱ्या पत्रकाराचं असेल, एखादा वृत्त संपादक असेल, एखादा निवेदक असेल, अँकरिंग ज्याला आपण म्हणतो, किंवा एखाद्या नियतकालिकाचा आपल्याला संपादक व्हायचं असेल किंवा आणखीन काही, तर असं वेगवेगळं जे काय आहे ते जर आपल्याला व्हायचं असेल, ते आपल्याला किंवा जाहिरात संहिता लिहून देणारे आपल्याला बनायचे असेल तर याच्यासाठी आपल्याला ही सगळी कौशल्य अवगत असली पाहिजे. म्हणजे आपल्याला त्या पद्धतीने भाषा वापरता आली पाहिजे. आता ही सगळी कौशल्य खरं तर सविस्तरपणाने समजवून घेण्याची कौशल्य आहेत. पण आपल्या वेळेचा, आपल्या अभ्यासक्रमाचा आणि तुमच्या पदव्युत्तर मराठीच्या लेव्हलचा म्हणजे पातळीचा विचार करायचा झाला तर मला वाटतं एवढं अगदी प्राथमिक पातळीला जाऊन तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही. कारण काय? कारण ही ज्याला आपण आत्ता प्राथमिक किंवा मूलभूत कौशल्य असं आपण म्हटलं, ती सगळी कौशल्य आपण FYच्या वर्गामध्ये प्रथम वर्ष कला या वर्गामध्येच आपण ती शिकलेली आहे. मग तिथे आपल्याला हे माहीत झालेलं आहे की श्रवण कौशल्य म्हणजे काय, तर केवळ कानाने ऐकायला येणं म्हणजे श्रवण कौशल्य आहे का? नाही. मग त्याला श्रवण म्हटलं जातं, श्रवण कौशल्य म्हटलं जात नाही. कानाने ज्याला कान आहे किंवा ज्याला श्रवणेंद्रिय आहे तो प्रत्येक माणूस ऐकू शकतो, त्याला ऐकायला येतं. पण फक्त ऐकायला येणं म्हणजे श्रवण कौशल्य नाही, हे आपण तिथे शिकलेलो आहोत. मग श्रवण कौशल्य म्हणजे काय तर आपल्याला एखादी गोष्ट अगदी ज्याला आपण सूक्ष्म म्हणतो किंवा ज्याला आपण कुजबुजणं म्हणतो ती सुद्धा ऐकायला येणं. पण केवळ ऐकायला येणं नाही तर जे आपण ऐकलं ते आपल्याला आकलन होणं, ते आपल्याला समजणं आणि ते आपल्या मेंदूच्या पटलावर ग्रहण आणि धारण होणं. म्हणजे काय तर जसं कॉम्प्युटरवर आपण वेगवेगळं म्हणजे DTP करत असतो किंवा आपण काही तिथं फीड करत असतो, ते फीड केलेलं सेव्ह केलं नाही तर मुलांना काही उपयोग होईल का? आपण सगळेजण सांगू शकता की नाही होणार.
कारण आपल्याला सध्या पडद्यावर ते दिसेल आपल्या संगणकाच्या, पण आपण सेव्ह जर केलं नाही तर आपण संगणक बंद करून परत दुसऱ्या वेळेस आलो तर तिथे काहीच नसेल. कारण काय? कारण ते सेव्ह झालेलं नसेल. मग तशाच पद्धतीने आपण ऐकलं, पण ज्याला आपल्या मराठी भाषेमध्ये खूप सुंदर म्हणी आहे, त्याच्यामधली एका म्हणीच्या द्वारे असं म्हटलं जातं, इकडून तिकडे म्हणजे नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. मग म्हणजे केवळ अशा फुंकणीसारखं, वारं फुंकल्यासारखं एका कानाने ऐकलं दुसऱ्या कानाने सोडून दिलं तर काही उपयोग होणार नाही, त्याला काही श्रवण कौशल्य म्हणता येणार नाही. आणि म्हणून श्रवण कौशल्य म्हणजे काय हे तुम्ही FYला नीट समजावून घेतलेलं असेल अशी मी अपेक्षा करते. मी थोडक्यात सांगते की श्रवण कौशल्य म्हणजे जे काही आपण ऐकतो ते आपल्याला समजणं आणि समजलेलं आपल्या बुद्धीच्या पटलावर, आपल्या मनाच्या पटलावर त्याचं म्हणजे धारण होणं किंवा ते तिथं सेव्ह होणं. नंतर दुसरं संभाषण. मग आपण सगळेच जण बोलत असतो. तुम्ही कदाचित FYला शिकलेले जर नसता तर कदाचित मला असं म्हटलं असतं की काय मॅडम काय पण शिकवायला लागलात आम्हाला. अहो आम्ही बोलतो ना, दररोज सगळ्यांशी बोलतो. पण विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं FYला तुम्ही संभाषण कौशल्य शिकेपर्यंत कदाचित तुम्हाला बोलणं आणि चांगलं संभाषण करणं किंवा संभाषण कौशल्य प्राप्त करणं याच्यामधला फरक नक्कीच कळलेला नसेल. FYला तुम्ही कदाचित तो समजून घेतला असेल. की एक फक्त उदाहरण मी देईल आणि मी पुढे जाईल की आपल्याकडे खूप सुंदर अशा प्रकारच्या साहित्य कृती झालेल्या आहे. त्याच्यामधले एक रघुनाथ पंडित नावाचे नावाजलेले असे जे काही संस्कृत कवी आपल्याकडे होऊन गेलेले आहे, त्यांच्या गाजलेल्या अशा नल दमयंती स्वयंवर म्हणजे दमयंती स्वयंवर नावाचं जे काही त्यांचं आख्यान काव्य आहे, त्या आख्यान काव्यामध्ये दमयंतीच्या तोंडी संवाद घातलेले आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम ही दमयंती कोण, नल कोण, तर ते मी सांगणार नाही, कारण ते मी सांगणं शक्यही नाही, आपल्याला ते तिथे अपेक्षितही नाही. आणि तुम्ही MAची मुलं म्हटल्यानंतर तुम्हाला ते माहीत आहे किंवा माहीत असलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. आपल्या ज्या काही संस्कृतीमधल्या कथा किंवा पुराण त्याच्यामधल्या कथा ह्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे. तर अशी नल दमयंतीची कथा ही आपल्या म्हणजे पुराणामधली, आपल्या पौराणिक साहित्यामधली ही कथा आहे. तर त्या दमयंतीच्या तोंडी एक वाक्य या रघुनाथ पंडितांनी घातलेलं आहे. ते वाक्य काय आहे म्हणजे संवाद घातलेला आहे तिच्या तोंडी की असा एक प्रसंग आहे की नल राजा म्हणजे रूप बदलून त्या दमयंतीच्या महालामध्ये येतो आणि तो महालामध्ये आलेला तो पुरुष बघितल्यानंतर दमयंती ही राजकन्या असते, ती जरा दचकते. पण दचकली तरी ती सर्वसामान्य मुलीसारखी अशी ओरडू शकत नाही, ए काय काम आहे तुझं, असं ती म्हणू शकत नाही, कारण ती राजकन्या आहे. राजकन्या म्हटल्यानंतर राजकन्येला शोभेसं बोलणं तिच्या तोंडी आलं पाहिजे हे तिला माहीत आहे. म्हणून तर आपण राजकन्येला शालीन, कुलीन वगैरे म्हणतो. मग ही दमयंती राजकन्या असलेली दमयंती याच पद्धतीने किंवा तिला शोभेसच बोलते. त्या नलाला ती विचारते की आपण अशा कोणत्या देशातून आलेले आहात की जेणेकरून आपल्या विरहाने तो देश तिकडे तळमळत असेल. आपण अशा कोणत्या देशातून आलेला आहात की जेणेकरून आपण नसल्यामुळे तिथे एक प्रकारे अंधार पसरला असेल. आता बघा हे वाक्य कसं आहे. म्हणजे एखाद्याने, जसं हिंदी गाण्यामध्ये आपल्याकडे आहे, ओ काले टोपीवाले तेरा नाम तो बता वगैरे वगैरे. मग हे बोलणं आणि हे बोलणं याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे बोलण्यामध्ये सुद्धा बोलण्यातून माणूस आपल्याला जाणवतो की तो माणूस शालीन, कुलीन, की तो माणूस ज्याला आपण म्हणतो असाच म्हणजे काही आहे. तर संभाषण कौशल्य आपल्याला हे सांगतं, हे शिकवतं. किंवा याला संभाषण कौशल्य म्हटलं जातं की कुठे कसं बोलायचं, किती बोलायचं, कसे शब्द वापरायचे, कसे शब्द वापरायचे नाही, आपल्या आवाजातला चढ उतार कसा ठेवायचा वगैरे, याला म्हटलं जातं संभाषण कौशल्य. नंतर तिसरं कौशल्य आहे वाचन कौशल्य. याच्याविषयी मला वाटतं मी तर वेगळं सांगण्याची गरजच नाही, कारण वाचन संस्कृती, वाचन चळवळ, वाचाल तर वाचाल वगैरे सारखं कितीतरी आपल्या कानावर सतत आदळतं आहे. आणि याच्यातून आपल्या सगळ्यांना हे कळले आहे
की वाचल्याशिवाय आपण पुढे जाणं शक्य नाही, म्हणजे आपली प्रगती होणं शक्य नाही. वेगवेगळ्या प्रकारचं वाचणं, पण काय वाचायचं, कसं वाचायचं, कोणत्या प्रकारचं वाचायचं, कोणत्या प्रकारचं वाचायचं नाही, आणि जे वाचलेलं त्या वाचलेल्याचा वापर कुठं करायचा, तर ते आपल्याला समजणं म्हणजे वाचन कौशल्य प्राप्त करणं. समजा उदाहरणार्थ मी खूप वाचलेलं आहे, म्हणजे मी नल दमयंती स्वयंवर हे मी माझ्या वाचनात आलेलं आहे, पण त्याच्यामधला हा प्रसंग हे मी तुम्हाला इथे सांगितलाच नसता भाषिक कौशल्याच्या अनुषंगाने, तर मी वाचल्याचा काही उपयोग झाला असता का? नक्कीच मला वाटतं झाला नसता. मग मी जे वाचलेलं आहे ते मला वापरता सुद्धा आलं पाहिजे. त्याच्यामधून मी जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्या ज्ञानप्राप्तीप्रमाणे माझ्यामध्ये मला परिवर्तन सुद्धा घडवता आलं पाहिजे, माझ्यामध्ये मला बदल सुद्धा घडवता आला पाहिजे. आणि माझ्यामध्येच नाही तर माझ्याबरोबर इतरांमध्ये सुद्धा मला बदल घडवता आला पाहिजे. तर त्या वाचनाला आपण वाचन कौशल्य मी अवगत केलं, प्राप्त केलं असं म्हणता येईल. तर असं हे वाचन कौशल्य की जे वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने तुम्ही त्याबद्दल खूप ऐकता, मी जास्त सांगण्याची गरज नाही. नंतर शेवटचं मूलभूत कौशल्यांमधलं शेवटचं चौथं कौशल्य म्हणजे लेखन कौशल्य. मग आपण सगळेच जण कुठल्या न कुठल्या कारणाने लिहित असतो, किंवा तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही काय आम्हाला बाराखडी शिकवायला निघाला की काय? अहो आम्ही बाराखडी पहिलीला शिकलेलो आहोत, पण नुसतं बाराखडी किंवा आपल्याला लिहिता येणं म्हणजे लेखन कौशल्य नाही, हे तुम्हाला मुलांना FYला माहीत झालेलं आहे. तर लेखन कौशल्य म्हणजे आपल्याला उत्तम लिहिता येणं, स्पष्ट लिहिता येणं, सुवाच्य लिहिता येणं, अर्थपूर्ण लिहिता येणं, हे तर आहेच, कारण हे तुम्ही सगळे FYला शिकलेले आहात. पण याच्या पुढे जाऊन मी असं सांगेन की भाषेच्या द्वारे आपल्याला कुठल्याही प्रकारचं लेखन करता येणं म्हणजे लेखन कौशल्य. म्हणजे आपल्याला जर कोणी सांगितलं तुला लिहिता येतं ना, मग दे एवढं पत्र लिहून, आपल्याला ते पत्र लिहिता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आपल्या भावना आपल्याला शब्दामध्ये मांडता आल्या पाहिजे. आपल्याला कुणी जर सांगितलं की हा निबंध लिही, तर आपल्याला लिहिता आला पाहिजे, म्हणजे आपल्याला आपले विचार व्यक्त करता आले पाहिजे. आपल्याला कोणी सांगितलं ही बातमी लिहा, तर आपल्याला बातमी लिहिता आली पाहिजे. आपल्याला कोणी सांगितलं पटकथा लिहा, तर पटकथेचं तंत्र जाणून घेऊन समजून घेऊन आपल्याला पटकथा सुद्धा लिहिता आली पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं लेखन किंवा आपल्याला लेखन वेगवेगळ्या पद्धतीने करता येणं म्हणजे लेखन कौशल्य. आणि पुढची जी काही विकसित कौशल्य आहे की जी आपण सविस्तर पुढे अभ्यासक्रमाच्या ओघामध्ये समजून घेणारच आहोत, त्याची मी फक्त इथे म्हणजे तुम्हाला एक उजळणी किंवा एक परिचय तुम्हाला देते की भाषांतर किंवा अनुवाद म्हणजे काय. तर एका भाषेत जे सांगायचं आहे तेच दुसऱ्या भाषेमध्ये सांगता येणं, एका भाषेमध्ये आपण जे लिहिलेलं आहे तेच दुसऱ्या भाषेमध्ये लिहिता येणं, म्हणजे अर्थ बदलू न देता फक्त भाषेचं, ज्याला आपण म्हणू भाषेचा पोशाख बदलायचा आहे, भाषेचे कपडे बदलायचे आहे, आतला आत्मा म्हणजे अर्थ मात्र तोच राहणार आहे. अशा पद्धतीचं जे काही म्हणजे बोलणं किंवा लेखन जे असेल ते म्हणजे भाषांतर. एका भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेमध्ये आणणं म्हणजे भाषांतर. अशी भाषांतराची साधी सोपी सरळ व्याख्या केली जाते. तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल की एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये मजकूर उतरवणं म्हणजे भाषांतर. आणि मला वाटतं भाषांतराचा परिच्छेद तुम्ही 10वी 12वीच्या पेपरमध्ये सुद्धा लिहिलेला आहे. नंतर रूपांतर. रूपांतर म्हणजे काय, तर एखाद्या मजकुराचा म्हणजे रूप बदलून टाकणं. रूप बदलून टाकणं म्हणजे केवळ त्याची बाह्य शरीर म्हणजे शब्दाने बनलेलं जे शरीर तर ते बदलणं आणि अर्थ बदलणं असं नाही, तर कुठलंही मजकूर हा त्या भाषेबरोबर ती संस्कृती तो समाज घेऊन आलेला असतो. त्या समाजाला लक्षात घेऊन आपल्याला हे रूपांतर करावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ बघा की मराठीमध्ये गोब देवल नावाचे जे काही नाटककार आहे त्या नाटककारांनी बऱ्याचशा इंग्रजी फ्रेंच नाटकांचं रूपांतर केलेलं आहे. मग हे रूपांतर केलेलं आहे म्हणजे काय केलेलं आहे, त्यांनी केवळ तिकडची नाटकं इकडं या भाषेत आणली का, तर नाही, तर तिकडच्या संस्कृतीतले प्रसंग इकडच्या संस्कृतीतले प्रसंग लक्षात घेऊन आपल्या संस्कृतीमध्ये भारताच्या संस्कृतीमध्ये कोणते प्रसंग शोभून दिसतील किंवा कोणते लोकांना म्हणजे संभवनीय वाटतील असं लक्षात घेऊन ते रूपांतर केलेलं आहे. म्हणजे साधं एक उदाहरण देते की तिकडचा एक नायक, एका नाटकामधला एक नायक
जेव्हा त्या नायिकेला चक्कर येते आणि म्हणजे ती खाली मटकन बसते किंवा पडते, तेव्हा तिकडचा नायक तिला काही वेगळं म्हणत असेल इंग्रजीमधला, परंतु आपल्याकडचं भारतीय माणसाला ते पटलं पाहिजे, भारतीय माणसाला ते आपलं वाटलं पाहिजे, म्हणून देवलांनी कसं केलेलं आहे, तर जेव्हा तो नायक म्हणजे ती नायिका चक्कर येऊन पडते तेव्हा आपल्याकडचा तो नायक धावत मोरावळ्याची वाटी घेऊन जातो आणि मग त्या नायिकेला म्हणतो की वाईच थोडासा मोरावळा खाता का, म्हणजे बरं वाटेल. आता बघा, कारण आपल्याकडचा माणूस कसा वागेल, कसा बोलेल, काय बोलेल हे लक्षात घेऊनच देवलांनी तो संवाद टाकलेला आहे. जर त्या पद्धतीने म्हणजे तिकडच्या इंग्रज माणसासारखा एखादा वाईनची बाटली घेऊन गेला असता आणि नायिकेला द्यायला लागला असता तर आपल्या लोकांना ते पटलं नसतं, ते नाटक आपलं वाटलं नसतं. थोडक्यात रूपांतर करताना संस्कृती, समाज, काळ, चालीरीती हे सगळं लक्षात घेऊन तो प्रसंग वठवायचा असतो आणि म्हणून रूपांतर म्हणजे केवळ भाषांतर नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नंतर पुढचं कौशल्य आहे प्रकारांतर. प्रकारांतर म्हणजे तुम्हाला हे सगळं माहीत आहे की ललित साहित्याचे वेगवेगळे प्रकार आहे, कथा, कादंबरी, नाटक, चरित्रात्मचरित्र वगैरे वगैरे. मग एका प्रकारातला मजकूर किंवा एका प्रकारातला आशय दुसऱ्या प्रकारामध्ये बसवणं आणणं म्हणजे प्रकारांतर. म्हणजे कादंबरीचं कथेत रूपांतर करणं, कथेचं नाटकात रूपांतर करणं, नाटकाचं मालिकेत रूपांतर करणं किंवा कादंबरीचं मालिकेत रूपांतर करणं, कवितेचं एखाद्या संगीतमय कार्यक्रमामध्ये रूपांतर करणं. तर अशा पद्धतीने एका प्रकाराचं दुसऱ्या प्रकारामध्ये नेणं म्हणजे प्रकारांतर. आणि शेवटचं जे प्रगत कौशल्य आपण घेतलेलं आहे ते म्हणजे माध्यमांतर. आपण मागच्या तासाला किती वेगवेगळ्या प्रकारची प्रसार माध्यमं आज आहे हे आपण पाहिलेलं आहे. मुद्रित प्रसार माध्यम आहे जी छापील भाषेच्या द्वारे अवतरतात. इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमं, त्या इलेक्ट्रॉनिकमध्ये सुद्धा श्राव्य आणि दृकश्राव्य अशी प्रसार माध्यमे आहे. नंतर आज आपण वापरत असलेली समाज माध्यमं किंवा ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो ती आहे. तर इतकी वेगवेगळ्या प्रकारची ही प्रसार माध्यमं आहे. मग एका माध्यमातला कार्यक्रम आपल्याला दुसऱ्या माध्यमासाठी करता येणं, त्या दुसऱ्या माध्यमासाठी बसवता येणं म्हणजे माध्यमांतर. म्हणजे कादंबरी किंवा कथा हा मुद्रित किंवा छापील वाङ्मय प्रकार आहे, परंतु तो टी व्हीसाठी जर आपल्याला मालिकेच्या रूपात दाखवायचा असेल तर तिथं टी व्ही हे दृकश्राव्य माध्यम आहे. त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने त्याला रूप द्यावं लागेल, त्या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल करावे लागतील. आपल्याला तुम्ही आपल्या प्राचार्यांचं भाषण इथे समोर ऐकलं, पण तेच भाषण जर त्यांना आकाशवाणीच्या द्वारे तुम्हाला द्यायचं असेल तर तिथे थोडे बदल त्यांना करावे लागतील. म्हणजे या पद्धतीने प्रत्येक माध्यमाचं रूप वेगळं असतं आणि त्यामुळे त्या माध्यमाप्रमाणे हे रूप बदलून घ्यावं लागतं, ते तसे बदल करावे लागतात. असे बदल करता येण्याचं जे कौशल्य, त्या माध्यमानुसार बदल करता येण्याचं जे कौशल्य ते माध्यमांतर कौशल्य. तर या पद्धतीने आपण आज एक धावती ओळख या सगळ्या भाषिक कौशल्यांची इथे करून घेतलेली आहे. मला वाटतं तुम्हा सर्वांना किमान ही प्राथमिक ओळख झाली असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. नाहीतरी आपण सविस्तर हळूहळू अभ्यासक्रमाच्या ओघामध्ये या सगळ्या कौशल्यांचा सविस्तरपणाने आपण परामर्श घेणारच आहोत. तर आजच्या पुरतं एवढंच. तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल अशी अपेक्षा करते आणि सर्वांना धन्यवाद देते. आपण थांबूया. पुढच्या तासापासून आपण आणखीन वेगवेगळ्या घटकांकडे आपण जाणार आहोत. धन्यवाद.